सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहुणम् तर आपण काय पाहत होतो, 4 अनुयोग 4 मित्राप्रमाणे काय करतायत, आम्हाला आनंदाची कला शिकवतायत. पण आपण कुणाला मित्र समजतो? जे लौकिकामध्ये विषय कषायांचं पोषण करतात. त्या विषय कषायांचं पोषण करणाऱ्याला आपण काय समजतो? मित्र समजतो. खरा तो मित्र आहे का? तो मित्र असूच शकत नाही. म्हणून आपल्याला खरा मित्र जर समजला तर त्रिकाली कारण परमात्माच मित्र आहे. आणि लौकिकामध्ये जे सज्जन, सतला जाणणारे जन सज्जन म्हटलं जातं, म्हणजे आत्मानुभूती घेणारे आहेत, ते उपचाराने कल्याण मित्र म्हटले जातात. राजवार्तिक मध्ये पाहिलं होतं, जर परिणाम आपले उत्कृष्ट असतील तर कल्याण मित्राची प्राप्ती होते. कल्याण मित्राची प्राप्ती होते म्हणजे तो आपल्याला आत्मसाधनेमध्ये अनुकूलता देण्यामध्ये काय आहे, निमित्त आहे. अशा कल्याण मित्राची प्राप्ती होते. मग बघा, आपण अनादी कालापासून स्वतःचा आतला स्वभाव जाणला नाही आणि बाहेर कुदेव कुगुरु कुशास्त्र भजत राहिलो तर त्याचं फळ काय आहे? तर कुदेव कुगुरु कुशास्त्राला एक नमस्कार केला तर पूजांजलीमध्ये काहीतरी दिलंय असं बहुतेक की 4 लाख स्त्रियांचा भोग घेतल्यावर जेवढं पाप झालं तेवढं पाप एका कुदेवादिकांच्या नमस्कारामध्ये सांगितलंय. म्हणजे आपण न समजता अज्ञानाने हे सगळं करत राहतो, पण समजलं तर ही पुढची दुर्दशा आत्ताच संपते, वेगळा क्षण नाही. म्हणून आपण एक निज भगवान आत्मा, स्वतःचा कारण परमात्मा जाणला तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात धर्माची सुरुवात होते. आणि कारण परमात्माच जाणला नाही तर आमच्या जीवनात धर्माची सुरुवात पण होऊ शकत नाही. काल काय सांगितलं होतं, 1 चा अंक नसेल आणि किती पुढे 0 लिहिलं तर त्या 0ना 0च व्हॅल्यू आहे. आणि 1 चा अंक आला तर तिथं लगेच काय झालं, 1 शून्य आलं तर 10 म्हणतो, 2 शून्य आले तर 100 म्हणतो. म्हणजे मागच्या 1 ला महत्व आहे. तसं सम्यक दर्शनाला इकाई म्हटलंय, 1 चा अंक आहे आणि तो 1 चा अंक असेल तर ज्ञान आणि चारित्र्याला महत्व आहे. आणि सम्यकत्व नसेल आणि किती ज्ञान असेल, किती चारित्र्य असेल तरी आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून सम्यक दर्शन धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. सम्यक दर्शनाची विधी काय? 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, निश्चयने व्यवहारने, उत्पाद वे ध्रुव. आणि या सगळ्यांमध्ये मी सगळ्या जीवांपासून, पुद्गल धर्म अधर्म आकाश कालापासून भिन्न, माझा जीव वेगळा आहे ही जाणीव. आणि ही जाणीव केली तरच आपल्या जीवनामध्ये सम्यक दर्शन अवतरित होतं. आणि जाणीवच केली नाही तर सम्यक दर्शन आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सम्यक दर्शन प्राप्त व्हायचं असेल तर आपण प्रत्येक क्षणी न्यायकतेचीच आराधना केली पाहिजे. पण आपण आराधक आहोत की विराधक आहोत? आराधक म्हणजे आत्मानुभूती घेतली तर आराधक आहोत, आणि विराधक म्हणजे काय, तर स्वभावाला जाणलं नाही तर आपण काय झालो, विराधक झालो. म्हणून स्वभावाला जाणण्याची परिणती झाली तर आमचं अनंत दुःख आत्ताच संपलं. म्हणून किती वेळा आपण आलो मंदिरात, काय काय केल्याला महत्व नाही. एकाने सांगितलं मी दिवसभरात इतके नमस्कार करतो, पंचांग अष्टांग काय असतील ते भरपूर करतो. किंवा कुणी म्हणतं की शिखरजीची भावपूर्वक वंदना किती 48 वेळा का काहीतरी केली का 108 वेळा तर तो लगेच मोक्षाला जातो. मग काय केलं, वरच बसला आणि तिथल्या तिथं सारखं काय केलं, हेलपाटे केले. परंतु आतमध्ये भावपूर्वक हा शब्द समजला नाही, आत्मानुभूतीपूर्वक वंदना झाली नाही तरी तो जीव मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून काय म्हणतो आपण, जो भावपूर्वक वंदे नरक तिर्यंच, ह्या दुर्गतीला तो जात नाही. मग भावपूर्वक वंदनेला खूप महत्व आहे.
आणि भावपूर्वक वंदना असेल तरच आम्ही काय होतो की सम्यक दर्शन पूर्वक वंदना केली तर मार्गस्थ होतो. मग भव्य ओळखण्याची खूण पण काय सांगितलं, जो आत्मानुभूती घेतो सम्यक दर्शन प्राप्त करतो त्याची भव्यताची अभिव्यक्ती झाली. अजून बाहेरच्या खुणा काय सांगितल्या, रुचीपूर्वक ऐकतो. घरात त्यांनी पाठवलंय म्हणून ऐकायला बसलो, रुची नाहीये तर काही उपयोग नाही. तर रुचीपूर्वक जो ऐकतो. नंतर दुसरं काय सांगितलं, शिखरजीची भावपूर्वक वंदना करतो तो नियमाने भव्य आहे. आणि जर वंदना झाली नाही तर अभव्य. पण असं एकदा गेला दोनदा गेला आणि वंदना झाली नाही म्हणून लगेच स्वतः अभव्य असं म्हणता येत नाही. कारण एका व्यक्तीला 18व्या वेळा पर्यंत वंदना झाली नाही, शेवटी तो आता जायचं टाळू लागला, सगळे लोक अभव्य म्हणून चिडवायला लागले. असं काहीतरी झाल्यावर त्या पत्नीने परत हट्ट केला, एकदा अजून चान्स घ्यायला हरकत नाही. आणि काय केलं, ते तयार होत नाहीत म्हणल्यावर उपवास करून मंदिरातच जाऊन बसले. जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत येणार नाही. आणि शेवटी त्याला नाईलाज म्हणून हो म्हणावं लागलं. आणि 19व्या वेळी गेल्यावर वंदना झाली. म्हणजे आतापर्यंत तो अभव्य होता का, भव्यच होता, पण त्याची योग्यता नव्हती. तसं आम्ही सुद्धा, आम्हाला ओळखायचं आम्ही भव्य आहे की अभव्य आहे, रुचीपूर्वक ऐकतो का आणि भावपूर्वक वंदना झाली का, हे बाहेरच्या खुणा सांगितल्या. त्याच्यानंतर अंतरंग खूण काय सांगितली, आत्मानुभूतीच. हा मी चिदानंद म्हणून स्वरूपाचं वेदन केलं तरच आपण काय झालो, सम्यक दर्शन प्राप्त केलं, भव्यतेची अभिव्यक्ती झाली. म्हणून बघा आपल्याला खूप काहीतरी वाचावं वाटतं, बातमीपत्र किंवा बाहेरच्या इकडल्या तिकडल्या घटना किंवा जनरल नॉलेज म्हणून बाहेरच्या टीव्हीवरच्या बातम्या, काहीतरी बाहेरचं आपल्याला रुची वाटते. पण तीच रुची आत वळवली आणि मी तत्वाचाच अभ्यास करेन असं अंतरंगामध्ये रुचीपूर्वक भेदविज्ञान करून स्वतःला जाणलं तर आम्हाला आत्ताही शांती आणि पुढेही शांती. आणि जर आम्ही रुचीपूर्वक हे केलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही. मग मार्गस्थ होण्यासाठी भेद विज्ञान अत्यंत जरुरी आहे. आणि भेद विज्ञान केलं तरच आम्हाला काय आहे, हा खरा अतिंद्रिय आनंदाचा मार्ग सापडू शकतो. आणि भेद विज्ञान केलं नाही तर हा मार्ग आम्हाला मिळणार नाही. म्हणून भेद विज्ञान आपलं कुठं चाललंय, माझी मुलं जावेची मुलं, इथं भेद विज्ञान करतोय. पण वास्तविक पाहता माझा त्रिकाली अनंत गुणांचा पिंड जीव सोडून बाकी सगळे माझ्या ध्रुव स्वभावापासून कसे आहेत, अत्यंत भिन्न आहेत. आणि असं अत्यंत भिन्न आहेत हे जाणीव केली तर भेदविज्ञान. म्हणून भेदविज्ञान करताना विधी काय सांगितले, सगळे अचेतन द्रव्य आमच्यापासून भिन्न आहे. अचेतन द्रव्य म्हणजे घरदार, सोनं, नाणं, पैसा वगैरे भिन्न आहे. नंतर काय सांगितलं, चेतन मुलं बाळ हे पण आमच्यापासून भिन्न आहेत. भांडण झाल्यावर आपण म्हणतो की आता तुझा मला काही संबंध नाही, पण आधीच ओळखलं तर भांडण होण्याची वेळच येत नाही. तर तुझा माझा बिलकुल संबंध नाही हे आपण भेदविज्ञान पूर्वक समजलो तर कधी आपल्याला ते आपले आपण त्यांचे असं वाटत नाही. शांतीसागर महाराजांनी एका मुलीला विचारलं तू कुणाची आहे, तर तिनं सांगितलं मी माझी आहे. तर लगेच महाराजांनी काय सांगितलं की बघा हे ना समयसार सांगितलंय. म्हणजे समयसार सांगितला म्हणजे की भेद विज्ञान सांगितलंय, मी त्यांची नाही ते माझे नाहीत अशा रीतीने भेद विज्ञान सांगून काय केलं की ही अतिंद्रिय आनंदाची कला प्राप्त करण्याचा मार्ग त्या मुलीने उज्ज्वल केला. म्हणून मी माझीच आहे हे समजलं तर आपल्याला उपयोग आहे. पण आपण काय म्हणतो, आईचे वडिलांचे, त्यांना पण थोडं कॉलर ताट वाटतं वडिलांना आपले म्हटलं की. पण वास्तविक पाहता हे अज्ञान आहे. हे जर समजलं तर आपण त्यांना आपला आपण त्यांचे असे खोटे भाव करून हा परत संसार मार्ग प्रशस्त करणार नाही. म्हणून मी माझी आहे एवढ्याच उत्तरामध्ये पूर्ण समयसार आला. कसा आला समयसार, तर मी माझी आहे हे उत्तर दिल्यानं काय फायदा झाला की सर्वापासून भिन्न आहे. म्हणून अचेतन वस्तूंपासून भिन्न केलं, नंतर चेतन वस्तूंपासून पण काय केलं,
भिन्न केलं. त्याच्यानंतर आता जे काही आपले विकारी भाव आहेत आणि त्या विकारी भावांपासून सुद्धा मी कसा आहे, भिन्न आहे. त्याच्यानंतर जे शुभ भाव आहेत म्हणजे अशुभ भावापासून भिन्न केलं, शुभ भावापासून भिन्न केलं. हे स्थूल दिसणारा औदारिक शरीर त्यापासून पण मी कसा आहे, अत्यंत भिन्न आहे. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आता, सूक्ष्म शरीर तेजस कार्मण त्याच्यापासून पण भिन्न आहे. नंतर रागादी विकारी भाव अशुभ भाव त्यापासून भिन्न आहे. शुभ भाव त्यापासून पण भिन्न आहे. त्याच्यानंतर शुद्धोपयोगाची एक समयवर्ती पर्याय ती पण ध्रुव स्वभावात नाही म्हणून नियमसार मध्ये त्याला बहिस्तत्व म्हटलं. त्याच्यानंतर गुणभेद समजण्यासाठी केले ते जीवामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे. त्या गुणभेदांपासून पण मी कसा आहे, अत्यंत भिन्न आहे. मी अभेद आहे ह्या विकल्पापासून पण भिन्न आहे. आणि शुद्धोपयोगाची जी प्रगट झालेली पर्याय आहे तर प्रगट असलेल्या शुद्धोपयोगाच्या पर्यायापासून सुद्धा मी भिन्न आहे. जो सोऊ सोचेव, मी जसा आहे तसा आहे हे जाणणं आवश्यक आहे. आणि असं स्वतःला जाणू लागलो आणि अनुभूतीची दृढता वाढली तर संयमी जीवन सहज सुरू झालं. एक कथा आहे, मद्य पिणारा धुरतील 5 जणांची टोळी आहे. चोऱ्या करायचं आणि त्यात प्रत्येकाची विशेषता आहे. बटू कुठलंही दार पटकन उघडायचा. दुसरा असतो तो कुठल्याही भिंतीला, किती उंच भिंत असेल त्याला पटकन होल पाडायचा आणि आत प्रवेश मिळवायचा. तिसरा शारद असतो, तो कुठं धन आहे हे शोधून काढण्यात हुशार होता. चौथा हा जो धुरतील आहे तो सगळ्यांना झोप आणण्यामध्ये हुशार होता. आणि 5वा काहीतरी कारविल काहीतरी होता आणि तो सगळ्यांना पटकन फसवायचं कसं ह्यात हुशार होता. समोर कुणी आलं तरी फसवून काढायचं त्यांना बाजूला. आणि अशी यांची टोळी सारखं काय करायची, चोऱ्या करायची. चोऱ्या करता करता काय झालं, एके दिवशी त्यांनी खूप धन मिळवलंय आणि एका ठिकाणी गेलेत आणि बसलेत आता तिथं. पण वाटणी करताना आज कुणाचं संगनमत होईना. नेहमी इतकं प्रीतीने वागायचे पण आज मात्र एकमेकांचे विचार पटेनात. आणि शेवटी त्यांनी विचार केला की जरासं हे आपण थांबूया वाटणीचा प्रकार. काहीतरी पोटात ढकलू, आपल्याला खूप भूक लागली, शोष पडलाय. आणि हा विचार करून मद्य मागवलाय. आणि आता सगळ्यांनी तोंडाला बाटली लावली. तेवढ्यात हा धुरतील म्हणतो मी पिणार नाही. का, मी काय विष घालून आणलाय का? नाही म्हणाला, मी ज्या दिवशी दिगंबर मुनींचं दर्शन होतं त्या दिवशी मी पित नसतो. आता बघ तुझं तू म्हणाले. ते सगळे इतके चिडलेत आणि त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. आणि हा आपला शांत बघत राहिलाय. आणि पिल्यानंतर इतकी चढली त्यांना की तुझी कुठे ती बाटली, आम्हाला दे आम्हाला दे म्हणून चौघही भांडू लागले. आणि इतकं भांडण विकोपाला गेलं. तिथंच बाटली पडली पण त्यांना नशेत दिसेना. आणि दिसेना म्हटल्यानंतर काय झालं, त्यांनी शस्त्र काढलं आणि एकमेकांची मारामारी सुरू झाली. आता ही कुणाला द्यावी तरी पंचायत कारण काय आहे, तर इतके सगळे आता विकोपाला गेलेत की आपण मध्ये सापडलो तर परत आपल्याला पण त्रास देतील म्हणून काय केलाय, तो शांत बसलाय. आणि तेवढ्या तितक्या विचित्र वेगामध्ये त्यांचं भांडण सुरू आहे की शस्त्राने मारायला सुरुवात केली. एक जण लगेचच बटूक कोसळलाय. दुसऱ्याची आतडी लोंबू लागलीत. तिसरा आणि चौथा आता इतकं त्वेषाने भांडू लागलेत. बघा, ते राहिलं वाटणीचं द्रव्य बाजूला आणि एका दारूच्या बाटलीसाठी चाललंय. आणि मग त्या दोघांमध्ये पण इतके जबरदस्त एकमेकांवर वार करण्याचं काम चालू झालं की ते दोघे पण कोसळले. पहाट होत आली. आता तो तिथं किती थांबणार. तो म्हणतोय ही सगळी दुर्दशा मी मुनींकडनं व्रत घेतल्यामुळं बचावलं. ती 4ही प्रेत एकत्र केली. नाडी बघितली परत एकदा, सगळं गार आहे म्हटल्यानंतर काय केलं, त्यांच्या एका हातात बाटली आणि एका हातात शस्त्र दिलंय आणि त्या सगळ्या ढिगाकडे बघितलंय आणि तिथून तो उलट्या दिशेनेच निघालाय. त्याला
त्याला इतकं वैराग्य झालंय की हे सगळं धन, ही सगळी व्यसनं अनर्थाला कारण आहेत आणि मी आजपर्यंत मुनींना पाहिल्यावर एक एक दिवसाची व्रत घेतलोय, तर त्या वेळेस मी बचावलंय. मुनींकडनं व्रत कसं घेतलं होतं की रात्री भोजन करायचं नाही. त्या दिवशी रात्री सगळ्यांनी भोजन केलं आणि त्यांना खूप काहीतरी त्रास झालेला असतो आणि ते सगळं त्यांना बाधलं होतं आणि खूप दिवस ते सगळे हैराण होते रोगाने, पण हा बचावला होता. परत मुनींनी दिसले वेश्यागमन करणार नाही, व्रत घेतलं आणि तिथं सुद्धा सगळ्या साथीदारांना त्रास झालाय, पण त्यांनी तो चंद्र बघितला, चतुर्दशी आहे, लक्षात आलं की पटकन बाहेर पडला आणि तिथल्याही संकटातनं तो बचावला. त्याच्यानंतर असं ते नदीमध्ये पिंडदान सोडलेलं असतं, ते कधी खायचं नाही मुनींनी सांगितलं आणि नेमकं त्या सगळ्यांना भूक लागली, सगळ्यांनी खाल्लं आणि तिथं काय झालं, सगळेच मूर्छित होऊन पडले का मेलेच असं काहीतरी झालं की त्या सगळ्यावर सापाच्या विषाची बाधा झालेली होती. एक एक दिवसाच्या व्रताने तो तरलेला आहे. एक दिवस त्याने मुनींना बघितल्यावर आज मी लूट घेणार नाही असा नियम केला होता आणि त्याला त्या दिवशी काय झालंय, कोतवालांनी सगळ्यांना पकडलं, पण ह्याच्या हातात लूट नाही म्हणल्यावर ह्याला सोडून दिलं, बाकीच्यांना खूप मोठा दंड भरावा लागला. काय काय झालं, एक एक दिवशी काय झालं, मुनींजवळच राहणार एक दिवस म्हणून नियम घेतलाय आणि नेमकं त्या दिवशी पाऊस खूप पडत असेल, काय असेल वातावरण, आणि वीज पडली घरामध्ये आणि आई काहीतरी आणायला म्हणून बाहेर गेली होती, तर ते घरासमोरचं झाड आणि घर दोन्ही पण नष्ट झालं आणि तो विचार करू लागलाय एकेका नियमाने मी इतका तुरलोय आणि असं अनेक वेळा झालेला आहे आणि जर मी मुनींची शरण घेतली तर मी ह्या संसार सागरातनं तरेन की बुडेन. बुडेन बघा, तेवढं तर गोष्टीतलं आपल्याला समजलं. तसं आमच्या जीवनात सुद्धा आम्ही साधूची शरण घेतली, देवशास्त्र गुरु खरे आहेत त्यांची शरण घेतली, तर आम्ही सुद्धा ह्या संसाराच्या दुःखातनं आत्ताच तरू शकतो, वेगळा क्षण नाही. आणि झालं आता पुढं काय घटना घडली, तर पुढं घटना तो तसाच चालत एका मंदिरात गेला. ज्या मुनींनी काल त्याला नियम दिला होता त्याच मुनींचं दर्शन झालं आणि त्या मुनींचं दर्शन झालं की तो सगळी घटना सांगतो आणि म्हणतो आता मला उपकृत करा, आत्मकल्याण करण्यासाठी दीक्षा द्या वगैरे असे काय काय बहुतेक भाव व्यक्त करतो आणि त्या मुनींजवळच राहून टाकतो. कुठं होता आणि कुठं गेला, किती विचित्र वागत होते सगळे ते आणि सारखं दरोडे घालून सगळ्यांना त्रास द्यायचे आणि आता इतकं वैराग्य झालंय की संपूर्ण संसाराचाच काय आलाय, त्याला कंटाळा आलाय आणि तो म्हणतो मला आत्मकल्याण करायचंय. आता कायमचं मुनीजवळ राहिल्यावर काय होईल, मुनीच होणार, सतत अतिंद्रिय आनंदात राहणार. बघा, तो मुनी होणार, आपण कायम राहत नाही ना इथं, त्यामुळे आपल्याला भाव काय होतात, इथं आलो की वाटतं खूप करावं कल्याण आणि घरी गेलो की पहिला पाडा 55, मग लगेच सुरू होतो टीव्ही. दशलक्षण मध्ये पण टीव्ही चालू आहे ना, होय म्हणतात, एवढं तरी प्रामाणिक आहे, खरं बोलतात. काय बघण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. एकदा सांगितलं होतं की एका श्वेतांबर साधूंनी एका घरात भांडणं चालली होती, 5 जण आहेत तर 5 चॅनल कसे लावायचे. शेवटी वडील म्हणाले रोजचं भांडण मिटवण्यासाठी आपल्याला पैसे भरपूर आहेत तर 5 टीव्ही आणू. आणि त्याच वेळेस पत्र आलंय साधूंचं की का टीव्ही पाहायचा नाही. आणि त्यांनी सगळ्यांची 5 जणांची मीटिंग घेऊन काय केलं, ते पत्र वाचलं. तर त्यात त्यांनी असे प्रश्न विचारले होते की समजा तुमच्या दारासमोरून ते नटनटी चालले तर तुम्ही त्यांना घरात आत घेणार का, हा घेणार का नटनटींना घरामध्ये. आपल्याला आनंद वाटेल का ती नटी आली आपल्या घरात म्हणून. उलट एक नटी अनेक नटांबरोबर काम करते म्हणल्यानंतर आपण बिलकुल आपल्या आत पायरीसुद्धा चढू देणार नाही. त्यांचे संस्कार आमच्या मुलांवर नको म्हणतो. त्याच्यानंतर पडद्यावर जसं ते विकृत वागतात तसंही वागतात, तसं येऊन घरात जर ते करू लागले तर आमच्या मुलांसमोर चालणार नाही म्हणतो. मग पडद्यावर चाललेलं ते आम्हाला मुलांसहित बघायला चालतं का, पुढचा प्रश्न. तर बिलकुल चालत नाही. म्हणजे कसली दृश्य असतात, सगळी अश्लीलच बहुतेक असतात आणि तसली दृश्य पाहून आम्ही काय करतो,
आमचं जीवन धोक्यात आणतो. म्हणून दशलक्षांमध्ये तर एवढं पाळायचं की मी देवदर्शनच करेन, टीव्ही दर्शन बिलकुल. अगदी हळू आवाज ते पण इकडून आलाय नाही, इकडं तर काहीच नाही. म्हणजे अजून आपल्याला त्याचीच महिमा आहे. बघा, देव ठेवले घरात तर एवढंच असं नसतं, आणि टीव्हीला इतकं उच्च असतं त्याच्या चौपट पाचपट. म्हणजे सगळी रुची कुठं चालली आहे? विभावासाठी. म्हणून हे विभाव जर आम्हाला नको वाटत असतील तर आम्ही प्रत्येक क्षणी न्यायक स्वरूपाचीच आराधना केली तर आराधक झालो, विराधना संपली. मग बघा, आपल्यावर संस्कार आपण हे सगळे चुकीचे करतोय. त्या गौतम गंधर्वांचा पूर्वभाव राणी अवस्था आहे, आणि डोकून बघितलं अजून का राजा येत नाही, आणि लगेचच काय दृश्य दिसलं, एक नर्तकी नाचते, सगळे पुरुष आसक्त होऊन पाहतात. मग मी पण सुंदर आहे, मी पण असं काम करू शकते सगळ्यांना आसक्त करण्याचं, एवढा कुविचार आला. आणि राजा येण्याच्या आधी 2 दासींना घेऊन जोगिनीच्या वेशात तो जीव पळून गेला. राजा हाक मारत आला, काहीच आवाज नाही. झोपलं असेल म्हणून पांघरून काढून बघितलं तर एक पुतळा सजवून त्याला पांघरून घालून ठेवलाय. 10 दिशेला शोध घेतला, पण हे जोगिनीच्या वेशात असल्यामुळे कोणाला सापडायचा चान्सच नाही. आणि इतकं कुकर्म केलंय त्या अवस्थेत सगळ्यांना आसक्त करण्याचा. आणि ह्या कुकर्माने एक दिवस तर विकोप केला की त्या मुनिराजांना ब्रह्मचर्यातून च्युत करण्यासाठी त्यांच्या अगदी अंगावर पडून पडून त्यांनी प्रयत्न केलाय. पण मुनी अघोर ब्रह्मचारी, धौलामध्ये अघोर ब्रह्मचर्याची खूप महिमा आहे. म्हणजे तितकं महाभयानक ब्रह्मचर्य आहे की ती बिलकुल चलायमान झाले नाहीत. आणि अशा रीतीने शेवटी सकाळ होत आली, लोक येऊ लागले म्हणल्यावर पळून गेले, आणि त्याचं फळ दरिद्री कन्या म्हणून जन्माला आल्या. आणि राजा तिथून चाललेला असतो, त्या मुलींबद्दल स्नेह झाला, आणि मुलींना विचारलं की ह्या मुलींकडे पाहून स्नेह का होतोय मला. आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं पूर्वभावात होतं आणि असं कुकर्म केलं. त्या मुलींकडेच त्यांना नेलं, पश्चाताप केला, आणि तोच जीव पुढे इंद्रभूती झाला, तोच गौतम गंधर्व झाला, आणि तोच मोक्षाला गेला. म्हणजे उलटा प्रयोग केला तर दुर्दशा आहे, तोच उलटा प्रयोग केला तर जीवन काय झाला, सफल झाला. मग आम्ही सारखे विभावांचे प्रयोग करत असतो आणि दुर्गती जवळ करतो. त्याऐवजी मी न्यायक आहे अशी जर जाणीव केली तर आम्हाला आत्ताही शांती आहे, पुढेही शांती आहे. म्हणून आम्ही आमच्या न्यायक स्वरूपाची उपलब्धी करण्यासाठी एक दिवसाचा जरी नियम घेतला तरी सुद्धा आम्ही खूप तरतो. आज घ्यायचा का कुठला नियम? कोणता घ्यायचा? काल अननसाचा घेतलाय, आज अननसा भक्ष्य आहे, 10 दिवस खाणार नाही म्हणून खूप जणांनी घेतला. तर आज काय करायचं? बर, दशलक्षण होईपर्यंत टीव्ही बघणार नाही म्हणतात. किती सोपा नियम आहे, काय खायचं सोडवलं नाही. सोपा आहे की दे? कोणाला घ्यायचंय? मग इतका सोपा आहे तरी सुद्धा आपल्याला भाव काय होतात, त्याच्याशिवाय करमत नाही, चैन पडत नाही, आणि तिथं चालूच असतो. मग काय करायचं? चालू असलो तरी आपण तिथं बसायचं नाही, दिवसभर आयतन स्थानामध्ये बसायचंय, उपाश्रयातच बसायचंय. ही खरं दिगंबरांची पद्धती आहे, पण अन्य ठिकाणी राहिली. 10 दिवस उपाश्रय म्हणजे इथंच राहायचं, घरी जायचंच नाही, आणि सारखं साधना करायची, ध्यान, स्वाध्याय, पूजा, भक्ती ह्यातच वेळ घालवायचा. मग घ्यायचंय का कोणाला 10 दिवस संपेपर्यंत? का कायमचा घ्यायचा असा विचार करताय? 10 दिवस थोडे वाटतायत म्हणा. चला, पंचपरमेश्वरींच्या साक्षीने इकडं कोणच नाही का? काय अवघड नाहीये, दिवसभर मंदिरात बसलं की आपल्याला सोपं आहे. पंचपरमेश्वरींच्या साक्षीने सगळ्या दोषाचं, अंतराय कर्माचं टीव्ही पाहावा फार वाटतो, त्याचंही प्रायश्चित्त म्हणून किती हेतून 10 दिवस का दशलक्षण संपेपर्यंत? दशलक्षण संपेपर्यंत टीव्ही स्थूल रूपाने पाहणार. म्हणजे आता जाता एकदम नजर गेली तर आपला तो दोष लागू नये म्हणून स्थूल रूपाने म्हटलं, पण मुद्दाम नजर घालवायची नाही, तेवढी मोकळी दिली म्हणून. तर स्थूल रूपाने नियम घेत आहे. आणि असं जर आपण आपल्याला थोडे थोडे संयमाचे संस्कार केले अनुभूतीपूर्वक तर आपण आत्ताच काय होतो, ह्या दुःखातनं सुटू शकतो.
आणि जर हे संस्कार नसतील तर खायचं प्यायचं मजा करायचं आणि त्या दुःखातच मेलो तर दुर्गतीला जाणार. म्हणून हे सगळं दुःख संपवण्यासाठी सतत आतमध्ये मी न्यायक आहे अशी जाणीव करायची आणि विकल्पाच्या भूमिकेत हे बहिरंग चारित्र्य सहज झालं, त्यात आपल्याला ओझं वाटणार नाही. प्रवचन सार मध्ये आपण 47 स्नायू पाहत आहोत. त्यापैकी पहिला स्नायू द्रव्यार्थिक स्नायू सांगितला. सामान्यामध्ये सर्वाचा अंतर्भाव होत. संक्षेप रुचीवाल्यासाठी ते तेवढंच पुरेसं आहे, परंतु विस्तार रुचीवाल्यांना विशेष कथन करण्यासाठी पर्याय नाही सांगितले. त्याचाही पुढे आणखीन जास्त खुलासा करण्यासाठी अस्ति नास्ति एक एक धर्म सांगून पुन्हा क्रमाने सांगितलं. परत एक धर्म म्हणजे अस्ति अवक्तव्य, नास्ति अवक्तव्य, अस्ति नास्ति अवक्तव्य असे 7 नाही पुन्हा सांगितले. कारण जिज्ञासा तेवढ्याच आहेत, प्रश्न जेवढे आहेत तेवढा जिज्ञासा आणि तेवढ्याच शंका आहेत आणि म्हणून त्याची उत्तरं देखील 7 रूपाने सांगितलेली आहे. मग आता आपण स्वयंपाक करताना माहिती आपल्याला जिरे मिरे आणि धने ह्या 3 वस्तू घेतल्या तर 3 ची किती पूड करतो? 3 ची 7 पेक्षा जास्त करू शकत. ह्या 3 वस्तूची 7 पद्धतीने पूड केली जाते. मग म्हणतो अस्ति समजलं, नास्ति समजलं, अवक्तव्य समजलं, परत हे सगळं एवढं 7 कशाला पाहिजे? जिरे मिरे आणि धने 3 समजले, आता परत त्याची 7 पूड करण्याची गरज काय? तर ज्याला सारक वस्तू पाहिजे तो काय करतो? जिरे घेतो. ज्याला थंड वस्तू पाहिजे तो धने घेतो. ज्याला उष्ण पाहिजे म्हणजे कफ वगैरे काढून टाकायचा आहे, स्त्रोतोरोध कमी करायचे
आत्म्याला पवित्र करतो, पवित्र जाणतो, ते पुण्य. म्हणजे सम्यक दृष्टी स्वतःला जाणत असताना सहज विकल्पाच्या भूमिकेत जे भाव शुभभाव झाले आणि त्या भावामध्ये किंचित मात्र धनाची परद्रव्याच्या संयोगाची अपेक्षा नाहीये, त्यावेळेस सहज चक्रवर्ती, तीर्थंकर वगैरे अशा प्रकाराने हे जे अतिशय पुण्याचे धारक असलेल्या ह्या पदाची प्राप्ती झाली. पण त्याच्यामध्ये ते अडकत नाही. जे चक्रवर्ती अडकले ते निश्चितपणे नरकामध्ये जातात. 3 गती सांगितल्या चक्रवर्तीच्या. तो राज्यातच मेला तर नियमाने नरकात जाणार, दीक्षा घेतली तर स्वर्गाला किंवा मोक्षाला. अशा 3 पद्धतीने म्हणजे त्याचे एक तर उत्कृष्ट शुभ भाव झाले तर सर्वात सिद्धीला जाण्याच्या योग्य आहे. उत्कृष्ट अशुभ भाव झाले तर 7व्या नरकाला जाण्याच्या योग्यतेच आहे. आणि उत्कृष्ट शुद्ध भाव झाले तर केवल ज्ञान होण्याच्या योग्यतेच. हे आपल्यावरच समजून घ्यायचंय. चक्रवर्ती कोण आहे? चक्र म्हणजे समूह, त्या समूहाचा वर्ती म्हणजे धारक, म्हणजे अनंत गुणांचा. चक्र म्हणजे समूह, अनंत गुणांचा धारक आम्ही चक्रवर्ती आहोत. प्रत्येक जीव चक्रवर्ती आहे, पण ते चक्र चालवायला येत नाही. म्हणून काय झालं, स्वतःचा घात करून घेत. म्हणजे नाही समजत नाही, स्वतःचे अनंत धर्म समजत नाहीत आणि केवळ पराधीनतेने वागून दुःखाला प्राप्त. मग प्रत्येक समय काय चाललंय, कसं चाललंय ह्याचा बेस समजणं आवश्यक आहे. की आम्ही दशधर्मामध्ये लुटून आलो, पण खरी लुटून आलोच नाही. अंतरंगामध्ये लुटलो का? अनंत गुणांचं वैभव लुटलं का? की लुटले गेलो? राग, द्वेष, विकारी भावाकडून लुटले चाललो. उलट आपण आपल्या ह्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक समय सादर पाहिजे, म्हणजे आत्मानुभूती. तर खऱ्या अर्थाने आम्हाला धर्म समजला. आणि ते पण आमचं कसं चाललेलं असतं की अहो घरातलं एवढं सगळं सोडून येता येत नसतं, कसं तरी आपले 10 दिवस काढलेले असतात. ही रूढी चालली आमची दशलक्षण पर्वामध्ये तरी तेवढं तरी धर्म करावा म्हणून. पण बुजुर्ग लोक आले, तरुण लोकांना सांगितलं, बरं तुम्ही आमचं हे बघा सगळं कामकाज 10 दिवस तुमच्यावर सोपं. त्यांना इथं का आणलं नाही? तरुण लोक का उपस्थित नाही तिथं? नाही म्हटले ते इतके कोमल आहेत, ते जर 10 दिवसात धर्म ऐकला तर आमच्यासारखं काही ते इथं घरात थांबणार सुद्धा. आणि मग आमचं कसं? ते जर घर सोडून गेले आणि धर्मच करत फिरले तर ते पहा कसा मी धर्म करतोय आपलं टिकून, म्हणजे शरीराचं ममत्व टिकून. धर्म की अधर्म समजून घ्यायचे. तप की ताप, सर्व ताप चाललेला आहे, मनामध्ये क्लेश चाललेले आहेत आणि त्या क्लेशाला खत पाणी मिळेल असंच पुन्हा पुन्हा वर्तन चालू. मग एक दृष्टांत खूप सुंदर सांगितलाय की एका गावामध्ये 2 सेठजी आहेत आणि ते दोघे हुशार आहेत. एकाला दान म्हटलं की दुसऱ्याला दानवीर म्हणावं लागतं, एकाला धर्म म्हटलं की दुसऱ्याला धर्मवीर म्हणावं लागतं. कारण का? तर दोघांनाही एवढं चढाओढीने काम करायची सवय झाली आहे की किंचित मात्रही मागे हटायचं नाही. असं त्यांचं करता करता धर्मात पण असा प्रवेश झाला आणि दोघांच्या मध्ये असं सुरू झालंय, कोण आधी दीक्षा घेत. दोघे पण म्हणतात मी आधी घेणार, पहिला क्रमांक माझा. दोघे म्हणतात आपापले गुरु शोधून काढा. आणि दोघे गुरुच्या शोधात निघाले खरोखर आणि वेगवेगळ्या दिशेने गेलेत आणि वेगवेगळ्या वेळेला गेलेत. दोघांना माहित नाही दोघांचे गुरु एकच ठरले शेवटी. आणि योगायोगे अजून त्यांची चढावड संपली नाही, त्यामुळे गुरु पण एकच भेटलेत. फक्त गुरुला माहितीत हे 2 शिष्य, पण त्या दोघांना माहित नाही आपले दोघांचे गुरु एकच. आणि ज्या दिवशी त्यांची दीक्षा असते त्या दिवशी दोघे तिथं उपस्थित होतात आणि मग बघितलं एकमेकांच्याकडे
तर अरे म्हणतात आपण आपला दोघांचा गुरु एकच. तरी मग तिथं भांडण सुरू झालं. मी पहिल्यांदा दीक्षा घेणार. गुरुला म्हणतात पहिला मला दीक्षा दे. गुरु म्हणतात ठीक आहे, इथं आत्मकल्याण करायचं असतं, फक्त चढावड करायची नसते. माझ्या परीक्षेत जो उतरेल, म्हणजे जो उत्कृष्ट नंबरने पास होईल त्याला मी प्रथम दीक्षा देणार. दोघांनी मान्य केलं. मग दोघांना काय सांगितलं, हे 5-5 हरभरे तुमच्याकडे आम्ही देतो. दोघांनी व्यवस्थित जपून ठेवायचे आणि मी जाऊन येणारे 4 महिन्यानंतर मला हे 5 हरभरे द्यायचे. ठीक आहे. परंतु ते एक ईर्ष्या करणारे शेठजी जे असतात ते म्हणाले की ह्यात काय अवघड आहे, 5 हरभरे जपून ठेवले आणि तू मला दिले, काय करायचं आणि काय घ्यायचे आम्हाला काय कळतच नाही, ह्याच्यामध्ये नंबर कसा येणार. ते म्हटले जेवढं सांगितलं तेवढं करायचं, काय करायचं आणि काय ठेवायचं आणि काय ते नंतर 4 महिन्यानंतर त्याची परीक्षा. झालं. ते निघून गेले गुरु. आणि मग ते ज्यांनी प्रश्न विचारला होता ते शेठजी विचार करतायत की ह्याला अजिबात कळू द्यायचं नाही. गुपचूप बाजारात जाऊन एक सोन्याची डबी आणली, त्यात 5 हरभरे ठेवले, कुणालाही कळू दिलं नाही आणि व्यवस्थित जमीन उकरून आणखी मोठ्या जाडजूड पेटीमध्ये त्या डबीला ठेवून मोठं कुलूप घालून जमिनीमध्ये पुरलं. आणि हे दुसरे शेठजी त्यांनी मात्र काय केलं, त्यांनी विचार केला हे 5 हरभरे जपायचे म्हणजे काय, गुरुचं ह्यात काहीतरी बोध असेल. ते उगाच असे काय असं एरा गबाळासारखं काम देतील असं वाटत नाहीये. 5 हरभरे कोणालाही जपायला जमतील, पण ह्यात काहीतरी तथ्य. त्याने लगेच विचार केला. 5 हरभरे एक विशिष्ट जमिनीमध्ये जाऊन त्यांनी पेरले. थोड्या दिवसात त्याला अंकुर आले, ते मोठे झाले. 1-1.5 महिन्यानंतर तर व्यवस्थित परिपक्व झाले. आणि मग ते सगळे रोपटी काढून त्यांनी त्याला लागलेले जे डहाळे वगैरे तोडून व्यवस्थित त्याचं काय केलं, हरभरे काढून एका डबीत ठेवले. ते पावशेर हरभरे झाले. 5 हरभरेचे पावशेर झाले. आणि 4 महिन्यानंतर गुरु आल्यावर दोघांनी आपल्या आपल्या डबी ठेवल्या समोर. ह्यांनी सोन्याची डबी ठेवली. त्याने आपले सामान्य कशात तरी घालून पावशेर हरभरे ठेवलेले ती पण डबी ठेवली. आणि पाहिलं गुरूंनी त्या सोन्याच्या डबीतल्या शेठजींना उघडायला लावलं. उघडले तर अरे बाप, शेठजी पण कपाळावर हात मारून घेतात. मी इतकं सोन्याच्या डबीत घालून एवढे नाचले, भुरसटले, किडले, कसं काय हे असं झालं. गुरु म्हणतात काय तू केलंस हे, जे दिलं ते पण जपलं नाही, वाढवलं पण नाही. आणि दुसऱ्या शिष्याकडे पाहिलं तर त्याने लगेच डबी उघडली, पावशेर हरभरे ताजी ताजी सुंदर 5चे पावशेर केले. त्याची खूप स्तुती केली गुरूंनी. म्हटले बघा, जे गुरूंनी दिले त्याची जोपासनाच केली नाही तर त्याची वाढ केली. दोघांनाही म्हटले तू मी दिलेलं जर स्वतःही भ्रष्ट करशील होशील आणि दुसऱ्यांनाही भ्रष्ट करशील. ह्याने काय केले, मी दिले त्याचं फक्त जोपासनाच केली नाही तर त्याची वाढ पण केली. म्हणजे तो सर्वत्र स्वतःचंही कल्याण करेल, सर्वत्र प्रचारही करेल. म्हणजे पंचाचार ज्याला म्हणतात, आचार्य त्याचे धारक असतात. ते स्वयं तप करतात आणि शिष्याना तप करायला लावतात त्या योग्यतेची. ते शेठजी तर आता म्हटले जास्त शोभा नको, चुकले तर माझंच. लगेच त्यांनी विनंती केली, चुकलं माझं, मला कळलं नाही कसं करायला पाहिजे, मी हरलो. आणि त्याची ही नम्रता, विनयशीलता पाहून गुरूंनी दोघांना एका वेळेसच दीक्षा दिली. ते स्वीकार, चुकतं तर सगळे चुकतात, स्वीकार करणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वीकार झाला की
सरळता प्राप्त झाली आणि त्या सरळतेने मोक्ष मार्गस्थ होत. म्हणून आम्हाला आजपर्यंत अनादी काळापासून मिथ्यात्वात आमचा वेळ गेला. आम्ही तापलो, स्वीकार केलं पाहिजे, तापलो, तपलो नाही. स्वीकार केला त्या समयातच लगेच त्याचं परिवर्तन होत आहे. इंद्रभूतीचं परिवर्तन गौतम गंधर्वामध्ये झालं. स्वीकार, त्या क्षणाचा स्वीकार हेच त्याला केवळ ज्ञानापर्यंत घेऊन जात. आणि त्या समयात जर स्वीकारलं नसतं तर अजून किती भ्रमंती होत. म्हणजे वेगळं त्याला ज्ञान करावं लागलं नाही. इंद्रभूतीला ज्ञान होतच, फक्त सम्यक नव्हतं. तसं आमच्या जवळ ध्यान आहे, ज्ञान आहे, तप आहे, पण सम्यक नसेल तर त्याचा स्वीकार करून ताबडतोब आम्ही आल्हादाला प्राप्त होईल, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होईल असं केलं पाहिजे. नाहीतर म्हणतो आता केवढं तप केलंय, त्याचा गर्व केला तपाचा, तर ती लक्ष्मीमती 5 उपवास केलेली सून आणि तिला काही तपाचा गर्व नाही, पण हिला गर्व झालाय. आणि तिने काय केलंय, तिचा द्वेष करून तिच्या गळ्यात एक तुला मी हार आणलाय समजून तिने काय केलं, सर्प घातला. आणि खरोखर तिच्या गळ्यात तो हारच झाला. तिला वाटलं, आश्चर्य वाटलं, कारण अंतरंगात सर्प आहे आणि बाहेरून तिला म्हणते हार, पण साक्षात हारच चमकतोय. आणि जेव्हा तिला ईर्ष्या होते मग पटकन ती काढून घेते. काढून घेताना लगेच तो सर्पच झाला, तिच्या हातात आलाय आणि तिला दंश झाला. तप कोणाचं आणि ताप कोणाच, सहज प्रदर्शन झालंय. त्या ठिकाणी कोणी काही करूच शकत नाही. राजा जरी न्याय द्यायला बसेल तरी सुद्धा राजा न्याय देऊच शकत नाही. हा लेखाजोगा ठरलेला आहे. म्हणजे आम्ही काय करतो, अंतरंगामध्ये कसा विचार करतो आणि काय केलं पाहिजे हे सहज समजणं अत्यंत आवश्यक आहे. हे समजलं तर प्रत्येक समय आल्हाद आहे. म्हणून भोगो न भोगतो माया ती सन्बुद्धीस्त अग कारणम. तद्बुद्धिगतम किम कुर्याम श्याम स्वस्मय स्वे सुखी स्वयं. भोगाला आम्ही भोगूच शकत, परद्रव्याला भोगूच शकत नाही. फक्त बुद्धीमध्ये आलेला पदार्थ तो पापाला कारण आहे. मग आम्ही त्यामध्ये बुद्धी का द्यावी? फक्त आम्हाला आज कुठल्या तपाची गरज आहे? जी बुद्धी बाहेर चालली ती बुद्धी फक्त स्वभावात लावायची, वेगळं काहीच पुरुषार्थ करायचा नाही. असं समजून मी स्वतःमध्ये, स्वतःसाठी, स्वतःपासून सुखी होतो. काळ निघून गेला पण आम्ही अजून जिथल्या तिथंच आहोत. तृष्णा, आम्ही जीर्ण झालो पण म्हणजे शरीर वृद्ध झालं पण तृष्णा वृद्ध झाली नाही. म्हणून आम्हाला ह्या ठिकाणीच पुरुषार्थ करायचा. शुद्धोपयोगात राहिलं तर परम शांती आहे, त्याला सोडून बाहेर अशांती आहे. म्हणून मी न्यायिकच राहील, कुठल्याही घटनेमध्ये न्यायिक राहील. नाहीतर काय म्हणतो बघा, मी आज सकाळपासून दुपारपर्यंत तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही. काय म्हणतो, एवढा वेळ का? एवढा वेळ स्वाध्याय आणि पूजातच गेला म्हणतो. करता बुद्धी आहे त्याला. एवढा वेळ मी स्वाध्याय पूजेमध्ये दिला, तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही. बघा माझ्याकडनं सहज होतंय की नाही. अरे सहज कुठं झालं तुला? अजून विकल्प झाले, क्लेश झाले. आणि तेच तेव्हा लग्न कार्य करतो, कुठलं तरी बाहेरचं काम करतो, मग त्यावेळेस दुपारपर्यंत नाही, त्यावेळेस 2 दिवस 3 दिवस सुद्धा मोजत. तो अन्नाचा कण जरी पोटात नसेल आणि त्याला त्या कामामध्ये काही सुचत नाही, झोप झाली नाही, खायला प्यायला काही सुचलं नाही, तरी सुद्धा म्हणतो छान चाललंय, व्यवस्थित आता माझ्या मुलीचं कार्य व्यवस्थित होणार. म्हणजे त्या ठिकाणी तप नाही झालं बाबा, ते ताप झालेलं. रावणाने बहुरूपिणी विद्या सिद्ध करण्यासाठी एवढा सुग्रीव वगैरे कडून झालेला उपसर्ग सहन केला. किंचित मात्र विकल्प आला नाही मनामध्ये, पण ते तप नाही, ताप आहे. कारण अंतरंगात भाव काय त्याला फार महत्व आहे. किती उपसर्ग सहन केल्याला महत्व नाहीये. अंतरंगात विचार आहे की बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली
मी माझा मोठेपण दाखवण्यासाठी सीतेपुढे उपस्थित होणार आणि रामापेक्षा मी उत्कृष्ट हे दाखवणार. मग सीता माझ्यावर मोहित होणार. सीतेला मोहित करण्यासाठी बहुरूपिणी विद्या, त्यासाठी किती उपसर्ग सहन केला तरी सुद्धा ते ताप आहे, तप नाही. अणशन, औमौदर्य, वृत्ती परिसंख्यान, रस परित्याग, विविक्त शयासन, काय क्लेश. बहिरंग तपही केलं 6 प्रकारचं, अंतरंग तपही केलं 6 प्रकारचं, 12 प्रकारचे तप तपलो, परंतु तपण अजून प्रगट झालं नाही. तपण म्हणजे सूर्याचं तेज, ज्ञान सूर्याचं तेज प्रगट झालं नाही. म्हणजे याच्यातनं समजून घ्यायचं, हे पण फक्त देखाव्यासाठीच झालं, कर्तृत्व बुद्धीने झालं, स्वतःला न जाणता झालं. देखादेखी कोणतंही आम्हाला कार्य करायचं नाही. ते वशिष्ठ मुनी पंचाग्नी तप करत होते पूर्व अवस्थेमध्ये, म्हणजे त्याच पर्यायात, परंतु काही समय दृष्टीनं वाटलं ह्यांचा भाव वाया जाऊ नये, ह्यांना समजावणं आवश्यक आहे. त्यांना संबोधन केलं, तुम्ही एवढं तप करताय पण हे सगळं व्यर्थ चालू. तुम्ही शरीराचं ममत्वच इथं पोषण करताय. तुम्हाला हा मार्ग उत्कृष्ट आहे. नग्न दिगंबर मुनिराज पहा, त्यांचं तप, अंतरंग बहिरंग नग्न, आणि त्यांना ते लगेच संबोधित झाले. फक्त दिशा वळवली त्यांनी. असं नाही की एवढ्या वर्षाचा मी तपस्वी, मला हे लोक समजावतात. लगेच स्वीकार केलं की माझं चुकीचं आहे आणि मी बरोबरच्या आसन मार्गाने जाणं आवश्यक आहे. लागलीच त्यांनी दिगंबर दीक्षा घेऊन महान तपाला सुरुवात झाली. ती कसं तप आहे, ते तप कसं आहे, सम्यक दर्शन पुरवत. त्यामुळे तिथं आल्हाद आहे, कष्ट नाहीये. म्हणून आम्हाला ज्यामध्ये कष्ट वाटतं ते खरं तप नाही. ज्यामध्ये आल्हाद आहे, अतिंद्रिय आनंद आहे, तर ते खरं तप स्वरूपाचं प्रतपन आहे. म्हणून ह्याला समजून स्वतःमध्ये परिवर्तित होणं आवश्यक आहे.